शब्दगंध साहित्यिक परिषदेचा विस्तार राज्य पातळीवर व्हावा यासाठी वाचक आणि साहित्यिक चळवळ वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न व्हावा असे मत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केलं। लोणावळा येथे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे चर्चासत्र आणि कार्यशाळा इम्प्रेशन व्हॅली येथे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। त्यावेळी ते बोलत होते। संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडोळे, राज्य संघटक प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, सहकार्यवाह डॉक्टर तुकाराम गोंदकर, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल गर्जे, संपादक मकरंद घोडके, राजेंद्र चोभे, देवीदास अंगरख, काकासाहेब भाबड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यशाळेत उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली। शब्दगंधला विविध उपक्रमातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय देखील प्राप्त होत आहे। आता ही चळवळ खऱ्या अर्थानं राज्यभर व्हावी यासाठी विशेष संघटनात्मक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी व्यक्त केली। यासाठी जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून संघटनात्मक पातळीवर नवोदित साहित्यिकांचे एकत्रीकरण करून चळवळीतील साहित्यिकांना या प्रवाहात सामील करून घेण्यात येणार आहे। बैठकीनंतर काव्य संमेलन, कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। यासाठी नवोदित लेखक कवींनी शब्दगंधचे सभासदत्व स्वीकारावे। यासाठी व्हॉट्सअप क्रमांक 9921 00 9750 यावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे। साहित्य क्षेत्रात वावरताना शब्दगंधमुळे आपल्याला कशी वेगळी ओळख मिळाली, समाजात आपल्या चळवळीच्या कामाचं कौतुक झालं याबाबतचे अनुभव कथन सर्वांनी केलं। यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याची उभारी मिळाली। या कार्यशाळेत पुणे, नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथील सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शब्दगंधची चळवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे मेट्रो न्यूजचे संपादक मकरंद घोडके यांचा यावेळी अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यवाह भारत गाडेकर यांनी केले, तर प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले। शेवटी राजेंद्र चोभे यांनी आभार मानले।